हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 60. निफजे ना निमे अंगी अंग घुमे सुखासुख उपमे देववेल इया. अर्थात अशी ही अवस्था उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही. ती अंग प्रत्यंगात सतत स्त्रवत राहते. याला सुखासुखीची उपमा कशी देता येईल? माऊली म्हणतात की अशी ही महाविलक्षण मधुर अवस्था आत्मस्थित योग्याच्या अंग प्रत्यंगात भिनलेली असते. असा हा योगी सदा सर्वदा अशा या अवस्थेतच असतो. इतका की तो जसा ज्या अवस्थेत असतो त्याला आत्मस्थित अवस्था असे म्हणतात. माऊली येथे या मधुर अवस्थेची 2 लक्षणे सांगत आहेत. 1. माऊली म्हणतात की आता या अशा योग्यामध्ये ही अवस्था कायमकरिता स्थिर झालेली असते. त्याच्यामधून ती कधीही नष्ट होत नाही, कारण त्याच्यात ती कधीही उत्पन्न होत नाही. जे नष्ट होते तेच उत्पन्न होऊ शकते. त्याच्यात ही अवस्था सतत स्त्रवत असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे असा योगी सायुज्यमुक्त झालेला असतो. त्याचे देह पतन झाले तरीही आत्मसंस्कार रूपाने ही अवस्था त्याच्या अंशात्म्याला लपेटून त्यासह देहाच्या बाहेर होते. सायुज्यमुक्तावस्थेत असलेला असा योगी त्याच्या मर्जीने देह धारण करून पुनर्जन्म घेतो. तो मागील जन्माप्रमाणेच याही जन्मी जसा पूर्वी होता तसाच आत्मस्थित असतो. सायुज्यमुक्त झालेला असल्यामुळे तो मृत्युंजय झालेला असतो. अगदी जरी प्रलय झाला तरीही असा सायुज्यमुक्त अंतराळात स्थित असतो. पुन्हा विश्वनिर्मिती झाली की हा पुनर्जन्म घेतो आणि प्रभुविभूचे कार्य सुरू करतो. त्यासाठी त्याला पूर्वयोगाने उपासनेचे ज्ञान असते. 2. माऊली म्हणतात की या अशा अवस्थेला सुखासुखीची उपमा कशी देता येईल? सुखासुखी हा अतिशय चपखल असा येथे फार सुरेख शब्द माऊलींनी वापरला आहे. याची शब्दफोड आहे सुख आणि असुख. विशेष म्हणजे सुख आणि असुख अशा या दोन्हीही अवस्था एकाच वेळी एकाच कृतीमध्ये जाणवतात, प्रत्ययास येतात. यामुळेच अशा या अवस्थेला अशी उपमा देता येत नाही. आपण सर्वजण जेव्हा काही कृती करतो त्यावेळी येथील वस्तुजगताचा आपण उपभोग घेतो. त्यायोगे आपला देह जीवित ठेवतो. त्यावेळी आपल्याकडून ही सृष्टीलीला अवलोकन केली जाते. आता अशा या आपल्या कृतीमुळे निश्चितच आपल्याला सुख मिळते, परंतु आपण अशावेळी वस्तुजगत वापरताना साक्षी राहत नाही. देह जीवित राहण्यापुरता उपभोग घेऊन झाला तरी त्या वस्तुजगताची लालसा ठेवतो. हे अंशात्म्याच्या विरुद्ध असते. असे वस्तुजगत आपले संचित संपविण्यासाठी उपयुक्त असले तरी ते संचित पुन्हा निर्माण होऊ नये याच्या विरुद्ध असते. यामुळे त्या वस्तुजगताच्या वापरामुळे मिळालेले सुख यथाकाळी असुखामध्ये परिवर्तित होते. अशा प्रकारे आपले आयुष्य वस्तुजगत वापरताना सुख आणि यथाकाळी याच सुखाचे संचितात रूपांतर होऊन असुख असे सुरू असते. यामुळे आत्मस्थित झालेल्या योग्याच्या अवस्थेला आपल्या या अशा आयुष्याच्या अवस्थेची उपमा देता येत नाही. याचा वाईट परिणाम म्हणजे आपण संचितामधून कधीही बाहेर होत नाही, जन्मोजन्मी हेच करत असतो. माऊलींना आपल्याला सांगायचे आहे की कोणतेही वस्तुजगत वापरताना सदा जागृत राहावे की आपण देह जीवित राहण्यासाठी वस्तुजगत वापरून झाल्यावर त्यापासून आपण अलिप्त राहत आहोत ना.
तरच आपल्याकडून आत्मेच्छेने वस्तुजगत वापरले जाईल, त्यातच महा आनंद आहे. ओवी क्रमांक 61. कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म, योग ज्ञानादी विश्राम भूमिका हे. अर्थात हे असे एक अकृत्रिम भक्तीचे रहस्य आहे. अशा या अकृत्रिम भूमीवर योग ज्ञान इत्यादी विश्राम घेतात. अशी ही आतापर्यंत सांगितलेली आत्मस्थित योग्याची अवस्था हेच अकृत्रिम भक्तीचे रहस्य आहे. येथे भक्ती आत्मस्थित योग्याच्या अंगप्रत्यंगात नसेनसेत रंध्ररंध्रात भिनलेली आहे. ती तेथे ओतप्रोत भरलेली आणि पूर्णपणे पसरून व्यापलेली आहे. आता अशा योग्याच्या जीवनात अन्य कशालाही थारा नाही, जागा नाही. ती आत्मस्थित अवस्था तेथे अंतरंगात सतत अव्याहत स्रवत असते. आत्मस्थित योगी सायुज्यमुक्त असल्यामुळे त्याची ही अवस्था त्याच्यात सदा असलेली, सदा सर्वदा स्थित झालेली आहे. आता त्याचा पुनर्जन्म त्याच्या स्वतःकडूनच त्याचा तो या अशा अवस्थेत घेत असतो आणि सहजाचरणात सायुज्यमुक्त म्हणून कायमस्वरूपी अवस्थेत प्रभुविभूचे कार्य करत असतो. याचा सुंदर परिणाम म्हणजे माऊली सांगतात की येथे भक्ती अकृत्रिम होते. येथे त्या अकृत्रिम भक्तीच्या रहस्याचा उलगडा होतो. येथे भक्तीचे कसलेही सोपस्कार नाहीत. त्याची उपासना अक्रियायोगात होत असते. येथे कसलाही बडेजाव नाही, भक्तीसाठी कसलीही दृश्य क्रिया नाही. असा योगी प्रशांत, मौन, आत्मस्थित झालेला असतो. यामुळे माऊली मोठ्या मौजेने म्हणतात की आता येथे या अशा अकृत्रिम अक्रियायोगाच्या भक्तिभूमीवर कर्म ज्ञान म्हणजे सांख्याने विश्रांती घेतलेली असते. येथे योगाने आराम केलेला असतो. आपोआप श्वास घेतला जावा आणि आपोआप श्वास सोडला जावा तशी भक्ती सुरू असते. आत्मस्थित असलेल्या अवस्थेत कर्म केव्हा घडते ते समजतही नाही. जणू काही कार्य, कृती, कर्म केलेच नाही. कर्म असे काही अचूक घडते की जणू त्यासाठी ज्ञान वापरलेच नाही, ज्ञानाची आवश्यकता भासलीच नाही. योगप्राप्त अवस्थेतच सदा असल्यामुळे आता आणखी निराळा असा योग प्राप्त झाला असे म्हणता येत नाही. एखाद्या कारखान्यात सर्व कामे स्वयंचलित यंत्रांमार्फत आपोआप व्हावीत, तेथे कामगारांना काहीही काम नसावे, तसे आता आत्मस्थित योग्याच्या बाबतीत होते. मुद्दामहून काहीही न करता त्याचे जीवन भक्तिमय झालेले असते, तोच भक्ती झालेला असतो. ओवी क्रमांक 62. अंगे कीर एक झाले, परी नामरूपाचे मासले, होते तेही आटले, हरिहर येथे. अर्थात येथे एकाच चैतन्याचा पसारा आहे, परंतु दृश्य भावनेमुळे येथे नामभेद आहे. आता तोही नष्ट झाला, हरी आणि हर एक झाले. माऊली सांगतात की ब्रह्मांडात सर्व एकतत्वाचाच पसारा आहे. ब्रह्मांडात सर्व काही त्या एकाच चैतन्याची अभिव्यक्ती आहे. चैतन्यामधून हळूहळू उत्क्रांत होत होत अनेक वस्तुजगत आकारास आलेले आहे. वृक्षाच्या एकाच बीजामधून मुळे, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे असे भिन्न आकार असलेले निर्माण व्हावे, तसेच येथे एकाच परम ऊर्जेमधून सर्व काही आविष्कारित झाले आहे. तथापि येथे आकार, विकार, उपयुक्तता, गुणधर्म इत्यादी अनेक गोष्टीत वस्तूंमध्ये दिसायला भिन्नता आहे. यामुळे अशा भिन्न वस्तूंना भिन्न भिन्न नावे दिलेली आहेत. अर्थातच हे व्यवहारासाठी फारच सोयीचे आहे.
परंतु यामुळे या भिन्न वस्तुजगताच्या भिन्न भिन्न उपयुक्ततेमुळे, त्यांना दिलेल्या भिन्न नावांमुळे त्या सर्व भिन्न वस्तुजगताच्या एकमेव निर्माणाला, परम ऊर्जेला, परमचैतन्याला, परम आत्म्याला सर्वजण विसरले. इतके विसरले की ते अस्तित्वात आहे की नाही याबद्दल साशंक झाले. माऊली सांगतात की आत्मसाक्षात्कारामुळे आत्मस्थित योग्याला आता सर्वत्र आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला आहे. यामुळे त्याला येथे सर्व काही त्याच एकमेव आत्मतत्वाची अभिव्यक्ती आहे याची प्रचिती आली आहे. याचा सुंदर परिणाम म्हणजे येथे भिन्न वस्तुजगताला व्यावहारिक सोयीसाठी भिन्न भिन्न नावे दिलेली असली तरी आता आत्मस्थित योग्याला त्यातील एकत्व उमजले आहे. याचा परिपाक इतका झाला आहे की अशा आत्मस्थित योग्यासाठी हरी आणि हर यातील भेद नष्ट झाला आहे. याचा अर्थ असा आहे की सजीव निर्जीव अशा तमाम वस्तुजगतापासून ते 33 कोटी देवदेवता येतपर्यंत सर्वत्र एकच एक परम ऊर्जा आहे याची प्रचिती त्याला आली आहे. हरिओम.